नमस्कार. मिथुन राशीच्या जातकांनो, जर तुमच्या आयुष्यात गेले काही दिवस, काही महिने प्रचंड बालत होत असेल, तर हक्काचे पैसे अडकले असतील, जवळची माणसं विनाकारण दुरावली असतील, तर आजचा हा व्हिडिओ म्हणजेच शनिवारचा 27/2026 जून तुमच्यासाठी एक अत्यंत मोठा चक्रावून टाकणारा आणि अदृश्य अशा शक्तींचा संकेत घेऊन आलेला आहे. आज ब्रह्मांडात एक अशी घटना घडत आहे जी तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एका झटक्यात उघडू शकते. जर तुमची देवावर, नशिबावर आणि स्वतःच्या कर्मावर प्रामाणिक श्रद्धा असेल, तर हा व्हिडिओ एक सेकंदही न चुकवता पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजचा ह्या व्हिडिओमध्ये तुमचा दिवस, तुमच्या आयुष्यातला एक नवीन संधी, एक नवीन सकारात्मक दिशा देणारा ठरणार आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगल्या बदलांची अपेक्षा करत असाल, तर या व्हिडिओला आत्ता लगेचच मनापासून एक लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचे एक पाऊल तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येऊ शकते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि मिथुन राशीच्या जातकांनो, तुम्ही मुळातच अत्यंत हुशार, हजरजबाबी आणि बुद्धीने चतुर असता. गेल्या काही काळात तुमच्या याच चांगुलपणाचा आणि या भाबडेपणाचा लोकांनी गैरफायदा घेतला आहे. तुम्ही ज्यांना अगदी मनापासून आपले मानले, ज्यांच्यासाठी स्वतःचे हित बाजूला ठेवून धावून गेलात, त्यांनीच ऐनवेळी तुमचे हात झटकले किंवा तुमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आहे. पण आज शनिदेवाच्या कृपेने आणि ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे तुमच्या आयुष्यातील हा कठीण काळ संपण्याचे संकेत थेट ब्रह्मांडातून मिळत आहेत. मिथुन राशीचे जातक आजचे भविष्य पाहताना असे स्पष्ट दिसते आहे की आज तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि कर्माचा दाता शनिदेव यांच्यामुळे एक अत्यंत शुभ असा संयोग निर्माण झालेला आहे. या संयोगामुळे आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात, नोकरीत किंवा व्यवसायात एक अशी मोठी सुवर्ण संधी मिळू शकते, ज्याची तुम्ही गेली अनेक वर्ष वाट पाहत होता. कदाचित आज कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होईल किंवा वरिष्ठ तुमच्यावर एक मोठी आणि मानाची जबाबदारी सोपवतील. व्यवसाय करणाऱ्या माझ्या बांधवांसाठी आजचा दिवस प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. जर तुमचा एखादा जुना व्यवसाय संथ गतीने चालत असेल किंवा त्यात सातत्याने तुम्हाला नुकसान होत असेल, तर तुम्हाला आजचा एक कल्पनेच्या माध्यमातून किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या व्यवसायाला गती देण्याचा मार्ग सापडेल. पैशांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मिथुन राशीच्या जातकांनो, तुमचा आर्थिक चक्र आता हळूहळू फिरू लागले आहे. मिथुन राशी असाधारण बातमी आजची हीच आहे की ज्या पैशांसाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत होते किंवा ज्या हक्काच्या पैशांसाठी तुम्ही कोर्ट, कचेरी किंवा वादविवादाचा सामना करत होता, ते पैसे आज अचानक कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे परत येण्याची दाट शक्यता आहे. कदाचित जुने दिलेले कर्ज अचानक वसूल होईल किंवा पूर्वजांच्या संपत्तीतून तुम्हाला तुमचा हक्काचा वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. शेअर मार्केट, संपत्ती किंवा लॉटरीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु विचारपूर्वक पावले टाकण्याचा देखील आहे. विनाकारण कोणाच्याही सांगण्यावरून मोठी रक्कम गुंतवणूक करू नका. स्वतःच्या बुद्धीचा वापर करा आणि आज घेतलेला एक छोटासा पण योग्य निर्णय तुमच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्याचा पाया रचणारा आहे. जेव्हा
आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हा मनातली अर्धी चिंता दूर होते आणि आज शनिदेवाच्या अथांग कृपेने तुमच्या बाबतीत नेमकी हेच घटना घडताना दिसत आहे. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात तुम्हाला एक गोष्ट महत्वाची, अत्यंत या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती गोष्ट आहे म्हणजे तुमचा स्वभाव. होय, मिथुन राशीचे जातक खूप लवकर भावुक होतात आणि समोरच्यावर चटकन विश्वास ठेवतात. आज तुम्हाला तुमच्या याच सवयीवर थोडे नियंत्रण ठेवावे लागणार आहे. हे तुम्हाला फायदेशीर आहे. आज तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असू शकतात जे वरून खूप गोड बोलतील पण आतून तुमच्या प्रगतीवर मात्र जळत असतील. अशा लोकांपासून 4 हात लांब राहा. तुमच्या भविष्यातली योजना, तुमचे आर्थिक नियोजन, व्यवहार किंवा घरातील गुप्त गोष्टी आज विसरूनही कोणाशीही शेअर करू नका. कारण तुमचेच शब्द उद्या तुमच्या विरुद्ध हत्यार म्हणून वापरले जाऊ शकतात. माझ्या प्रिय रसिक प्रेक्षकांनो, जर तुम्हाला आजची ही माहिती, हे राशी भविष्य मनाला स्पर्श करून जात असेल आणि आपल्या आयुष्याशी जुळतं आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तुमचा एक लाईक आणि कमेंट आम्हाला तुमच्यासाठी असेच सखोल आणि अचूक मार्गदर्शन आणण्यासाठी प्रचंड ऊर्जा देते. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील घंटी देखील दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. आता वळूया तुमच्या कौटुंबिक आणि प्रेम असलेले जीवनाकडे. गेले काही दिवस तुमचे पती पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून होणारे मतभेद, ताणतणावाचे किंवा वाद आता संपुष्टात येणार आहेत. आज तुमच्या जोडीदाराच्या माध्यमात एक मानसिक आधार मिळणार आहे. जर तुम्ही दोघे मिळून एखादा नवीन संकल्प करत असणार असाल, जसे की नवीन घर घेणे किंवा गाडी घेणे, तर आज त्या दृष्टीने तुम्हाला टाकलेले पाऊल अत्यंत यशस्वी ठरणार आहे. प्रेमात असणाऱ्या जातकांनो, मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नाताला एक पुढे पाऊल पुढे घेऊन जाणारा असेल. तुमच्या घरात जर विवाहाच्या योग्य तरुणी असतील तर त्यांच्यासाठी आज एखादे अत्यंत चांगले आणि मनासारखे स्थळ चालून येण्याचे आहे, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही बनेल. आरोग्याच्या दृष्टीने पाहायचे झाले तर आज तुम्हाला पोटाचे विकार किंवा मानसिक तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. जास्त विचार करणे सोडून द्या आणि स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. विशेषतः रात्रीचे जेवण हे वेळेवर घेण्याचा प्रयत्न करा. कारण आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे. आजच्या या अत्यंत शुभ दिवशी शनिवारी तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत सोपा परंतु प्रभावी असा आणि शास्त्रीय उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला शनी मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावायचा आहे. दिव्यामध्ये 2 ते 3 काळे तीळ टाका आणि मनोभावे शनी चालीसा किंवा हनुमान चालीसाचे पठण करा. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातील देव्हाऱ्याजवळ बसून मारुती स्तोत्राचं पाठ करा आणि आजच्या दिवशी कोणाही गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ, काळे कपडे किंवा अन्नदान करा. या छोट्याशा उपायाने तुमच्या कुंडलीतील शनीचे दोष सौम्य होतील आणि तुमच्या प्रगतीचे मार्ग वेगाने मोकळे होतील. आजचा हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत मोठा महत्त्वाचा आहे. केवळ एक सामान्य दिवस नाही, तर हा एक नवीन सुरुवातीचा काळ आहे. नशिबाची साथ आणि तुमची मेहनत एकत्र आली की जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तुमच्या मनात जी काही स्वप्ने आहेत, जी काही ध्येय आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आजपासूनच
दुप्पट वेगाने कामाला लागा. भूतकाळात जे काही झाले, ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला आहे, त्यांना विसरून जा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याकडे पहा. आज विश्वातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठीशी उभी आहे. फक्त गरज आहे ती तुमच्या आत्मविश्वासाची. सकारात्मक ऊर्जा. आणि त्याचबरोबर जाता जाता मी एवढेच म्हणेन की परिस्थिती कितीही कठीण असली तरीही स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आजचा हा मिथुन राशीचा व्हिडिओ, जेमिनाय हॉरोस्कोप टुडेचा संदेश तुमच्या मनाला एक नवीन उभारी देऊन गेला असेल अशी मला पूर्ण खात्री आहे. हा व्हिडिओ तुमच्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कठीण काळात योग्य मार्गदर्शन मिळेल. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची सर्व स्वप्ने ही पूर्ण होत हे ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.